हा पदार्थ मला अगोदर माहित असता तर खूप भारी झाला असतं. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर आज होता संडे आणि आज डोसा खायची इच्छा होत होती, म्हणून रात्रीच एक रेसिपी पाहिली होती जी की होती मुगाच्या डाळीचे चिले. तर मग तेच बनवायची ठरवली. रात्रीच मूग भिजवून ठेवले होते आणि उठल्याबरोबर अगोदर हे बनवायला घेतलं आणि मला माहित नव्हतं की ही रेसिपी एवढा फास्ट होते. 5 मिनिटांमध्ये तर सर्व प्रिपरेशन झाली आणि मग मस्त डोशाचा तवा टाकला आणि बघा, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतात ना, तसंच झालं. मी डोसा बनवून बनवून हे सुद्धा परफेक्ट बनवायला शिकले आणि हे किती छान पलटलं होतं. मला तर एवढं जास्त आनंद झाला ना बघून, आणि टेस्ट सुद्धा खरंच खूप भारी लागत होती. त्यानंतर मग माझी रविवारची कामं चालू केली, बेडशीट वगैरे अंथरणं आणि पडदे पण आले होते आज, तर ते सुद्धा सेट केले. आणि पडद्यांची लिंक पाहिजे असेल तर कमेंट करा, मी पाठवते. त्यानंतर डेकोरेशनचं सुद्धा खूप सामान आलं होतं जे की तुम्हाला लॉंग ब्लॉग मध्ये पाहायला भेटेलच. सो पडदे नीट केल्यानंतर हे एक शेल्फ लावायचं होतं, ते सुद्धा अरेंज केलं. त्यासाठी मग ड्रिल करायचे होते, ड्रिल पण केली. आणि संध्याकाळी काही मला घरी खायची इच्छाच नव्हती, म्हणून मग बाहेरच गेले होते. तिथे मग समोसा, गोळा, गुलाबजामुन हे सर्व खाल्लं आणि चीट डे केला. तर असाच होता आजचा माझा संडे. भेटूया मग उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.